कदाचित तो काही बोलला असेल, भावनेच्या भरात बोलला असेल किंवा त्याला माझ्यापेक्षा मोठा अनुभव असेल, पण ते काही तथ्य नाही. आजही ठाम आहे मी त्या मतावर. 4चे 4 निवडून आणणार आहोत आम्ही. मी जो 2 मतदारसंघातून वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडून आलेलो आहे. यापूर्वीही 3 वेळा निवडून आलेलो आहे. पण आजही आम्ही 4 उमेदवार निवडून आणल्या मतावर मी ठाम आहे. शिवसेनेने त्यांची 3 उमेदवार राखावे एवढीच त्यांना अपेक्षा माझी आहे त्यांच्याकडनं. राजीव साबळे यांचे आणि माझे वैयक्तिक संबंध चांगले आहेत. साबळे त्यांचे वडील यांचा मी एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे. साबळे आणि दादांच्यात राजीव साबळे यांची जमीन आसमानाचा फरक आहे. राजीव साबळे 4 आणो 8 आणो ही त्याचं वैयक्तिक मत आहे. परंतु इथल्या जनतेचं मत भरत शेठवर विश्वास आहे. भरत शेठ जो उमेदवार देते तोच निवडून येणार आहे. कोणी काही बोलो. राजीव साबळे 4 जागा आणेल 8 आणेल हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. माझे त्याचे वैयक्तिक संबंध चांगले आहेत. परंतु जनसंपर्क आहे तो दादांचा होता, तसा राजीव साबळेचा जनसंपर्क नाही. निजामपूर शिवसेनेचं वर्चस्व आहे, लाखपाल्याला शिवसेनेचं वर्चस्व आहे. अन्य जे 2 मतदारसंघ आहेत तिथं राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे. परंतु त्यात देखील एखादी जागा आम्ही शिवसेना निवडून आणू, पण आमच्या जागेत त्यांना त्या जागा मिळतील हे स्वप्न त्यांनी कधीच बघू नये. कारण इथले जे मतदार आहेत ते शिवसेनेशी निगडीत आहेत, शिवसेनेला मानणार आहेत, भरत शेठवर विश्वास ठेवणार. भरत शेठचं कार्य आहे घराघरातना जाऊन संबंध ठेवणारा नेता असा आमचा नामदार भरत शेठ आहे. ते सांगतील तोच उमेदवार निवडून येईल. राजीव साबळ्यांनी किती बोलायचं काय बोलायचं त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. माझा तो दोस्त आहे. कदाचित तो काही बोलला असेल, भावनेच्या भरात बोलला असेल किंवा त्याला माझ्यापेक्षा मोठा अनुभव असेल, पण ते काही तथ्य नाही.